हे स्टुडंट्स, तुमचं पुन्हा एकदा ई-सारथीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर खूप खूप स्वागत आहे। तर मित्रांनो, आजचं आपलं केमिस्ट्रीचं टॉपिक आहे एलिमेंट्स अँड कंपाऊंड। एलिमेंट्सला काय म्हणतात रे? मूलद्रव्य, आणि कंपाऊंड्सला काय म्हणतात? संयुगे म्हणतात। बरोबर आहे। तर आपण याबद्दल आज थोडं बघूया, हा ना। तर त्यामध्ये बघा आज काय असणार आहे। तत्पूर्वी काय की आपली जे नेक्स्ट जेन स्कॉलरशिप टेस्ट आहे, हा ना, मला असं वाटतं की त्याच्यामध्ये तुम्ही आता काय अभ्यास करतच असणार, आणि ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं नाही आतापर्यंत त्यांनी सुद्धा ई-सारथी ऑनलाईन हा जो ॲप आहे, हा ना, कशावर आहे तो? प्ले स्टोरवर आहे। तर तो ॲप डाउनलोड करून त्याच्यावर फ्री ऑफ कॉस्ट रजिस्ट्रेशन आहे, आणि काय करा, रजिस्ट्रेशन करून व्हिडिओज आहेत ते व्हिडिओ बघा, आणि त्याच्यावर टेस्टसाठी तुम्ही काय करा, प्रिपरेशन करा। ठीक आहे। तर बघा इकडे मित्रांनो, आज आपल्याला काय बघणं आहे? आपल्याला बघणं आहे एलिमेंट्स अँड कंपाऊंड। त्यासाठी थोडासा मॅटरबद्दल काय आहे त्याचा जो थोडा राहणार इंट्रोडक्शन तो देईन, ठीक आहे। आणि जर शेवटीला आपण मॉलिक्युलबद्दल थोडं जाणून घेऊ, पण आपला मेन टॉपिक आहे एलिमेंट्स अँड कंपाऊंड्स, ठीक आहे। तर मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे की जो मॅटर राहतो, मॅटर, हा ना, त्या मॅटर जो आहे, जसा की हा मॅटर आहे। का बरं मॅटर आहे? कारण आपल्याला माहिती आहे मॅटरच्या 3 अवस्था असतात, सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस। पदार्थाच्या किती अवस्था आहेत? 3, सॉलिड, लिक्विड, गॅसेस, बरोबर आहे। तर हा जो मॅटर आहे याचा काय पर्टिक्युलर मास आहे, आणि हा काय काहीतरी जागा व्याप्त करून राहिला। तर या जगामधली कोणती पण गोष्ट असो, जर तिला मास आहे, काय आहे? मास, वस्तुमान आहे, तिचा काहीतरी वजन आहे, आणि ती काहीतरी जागा व्याप्त करून राहिली, अशा गोष्टीला आपण काय म्हणतो? मॅटर म्हणतो, ठीक आहे। मॅटरच्या 3 अवस्था सध्या परिस्थिती लक्षात ठेवा, सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस, बरोबर आहे। सॉलिडचं एक्झाम्पल हा पेन आहे, लिक्विडचं एक्झाम्पल एखादा वॉटर घ्या, आणि गॅसेसचं एक्झाम्पल काय घ्या? कार्बन डायऑक्साईड, बरोबर। तर मित्रांनो, हा जो मॅटर आहे ना, याला आपण 2 गोष्टींमध्ये विभागणी केली आहे, एक तर मिक्सचर आणि दुसरं काय आहे? प्युअर सबस्टन्स, ठीक आहे, शुद्ध पदार्थ। मिक्सचरला आपण मराठीत काय म्हणतो रे? मिक्सचरला आपण मराठीत म्हणतो मिश्रण। काय म्हणतो? मिश्रण, बरोबर आहे का नाही? तर लक्षात असू द्या मित्रांनो, याच्यामध्ये हा जो मिश्रण आहे, आणि हा काय झाला? शुद्ध पदार्थ, हा ना। तर लक्षात द्या, हा जो मिक्सचर आहे मित्रांनो, याला पण फर्दर डिवाइड केले जाते। पण मिक्सचर म्हणजे काय होते? अशी एखादी गोष्ट की ती काय म्हणतो आपण, तिला कोणत्या पण प्रमाणात आपण मिक्स करू शकतो। जसा की साखर आपण पाण्यामध्ये किती टाकू शकतो, हा ना, ॲटलिस्ट म्हणजे खूप सारी नाही, पण आपण टाकू शकतो। असं आहे का आपण म्हणजे थोडीशी टाकू शकतो, जास्त पण टाकू शकतो, समजलं का? तर अशा ज्या गोष्टी आहेत ज्यांचं काही प्रमाण निश्चित नाही, आपण किती पण म्हणजे ॲड करू शकतो, 2 गोष्टी किंवा 3 गोष्टी किंवा 4 गोष्टी, तर अशा गोष्टीला आपण काय म्हणतो? मिश्रण म्हणतो, बरोबर आहे। उदाहरण आपण समोर घेऊच। आणि दुसरी गोष्ट काय? प्युअर सबस्टन्स। प्युअर सबस्टन्स म्हणजे काय राहते? यांच्यामधल्या गोष्टी विशिष्ट राहतात, ठीक आहे। आपण याला फिजिकली सेपरेट करू शकत नाही, हाताने वगैरे सेपरेट करू शकत नाही। तर याच्यामध्ये राहते कंपाऊंड आणि एलिमेंट, आपण बघूया, ठीक आहे। या इकडे 1 मिनिट, हा बघा मित्रांनो, याच्यामध्ये बघा मिक्सचरचं काय म्हणते? मिक्सचर म्हणजे काय म्हणते बघा? मिक्सचर म्हणजे म्हणून राहिला रे की अशा गोष्टी आहेत, काय म्हणते? मेड ऑफ 2 or more सबस्टन्स फिजिकली कंबाईंड। फिजिकली कंबाईंड म्हणजे काय म्हणू शकतो? जसं की सँड घ्या आणि साखर घ्या, हा ना, रेती घ्या आणि साखर घ्या, त्या दोघांना मिक्स करून द्या। पण आपल्याला समजून जाते ना की हे 2 डिफरंट गोष्टी आहेत। त्याच्यानंतर वॉटर घ्या, त्याच्यामध्ये ऑइल टाकून द्या, 2 गोष्टी डिफरंट दिसते ना, पाणी आणि ऑइल, तेल, म्हणजे दोन्ही गोष्टी डिफरंट दिसते, हा ना। किंवा असं गोष्ट घ्या, साखर पाण्यामध्ये विरघळलेली आहे, साखर पाण्यामध्ये विरघळलेली आहे, बरोबर आहे का नाही? तर आता मित्रांनो, ह्या ज्या गोष्टी आहेत ना, सर्व गोष्टी, तर ह्या ज्या मिक्सचर आहेत यांना आपण सेपरेट करू शकतो, हाताने म्हणा किंवा बॉइलिंग वगैरे करून म्हणा, आपण याला काय करू शकतो? सेपरेट करू शकतो, समजलं का? आणि यांचं प्रमाणसुद्धा काय निश्चित नाही आहे, आपण किती पण सँडमध्ये शुगर टाकू शकतो, काही करू शकतो, बरोबर आहे का नाही? तर ह्या ज्या गोष्टी आहेत यांना आपण हाताने फिजिकली किंवा एखाद्या इन्स्ट्रुमेंटच्या सहाय्याने आपण काय करू शकतो? त्याला सेपरेट करू शकतो। त्याच्यामध्ये आपल्याला सेपरेट करण्यासाठी केमिकलचा वगैरे यूज होत नाही। तर आपण विदाऊट केमिकल जर 2 गोष्टीला सेपरेट करू शकतो, तर अशा ज्या गोष्टी आहेत त्यांना आपण काय म्हणतो? मिक्सचर म्हणतो। मिक्सचरचे 2 प्रकार असतात, होमोजिनियस आणि हेट्रोजिनियस। होमो म्हणजे सेम होते, सेम, एकसारखे, हेट्रो म्हणजे डिफरंट, समजलं? आता होमोचं एक्झाम्पल कोणता घ्या? होमोजिनियसचा शुगर सोल्युशन घ्या, साखरेचा पाक घ्या। आता मला सांगा, पाण्यामध्ये जर तुम्ही साखर टाकून दिले, ठीक आहे, विरघळल्यानंतर ती साखर दिसते का तुम्हाला? नाही दिसणार ना। म्हणजे असे जे सोल्युशन आहेत की त्याच्यामध्ये एकच फेस दिसते, म्हणजे पूर्ण पाणीच आहे त्याच्यामध्ये, हा ना, आपल्याला समजून नाही की त्याच्यामध्ये 2 गोष्टी प्रेझेंट आहेत। तर जे अशा गोष्टी आहेत त्यांना आपण म्हणतो होमोजिनियस मिक्सचर। अशा प्रकारचे जे मिक्सचर आहेत त्याला काय म्हणतो? होमोजिनियस मिक्सचर। तुम्ही लेमन वॉटर घेऊ शकता, लेमन घ्या, त्याला स्क्वीज करा पाण्यामध्ये, आणि तो जो मिक्सचर बनतो, हा ना, पाण्यामध्ये लेमन आहे, आपल्याला केव्हा समजेल? टेस्ट केल्यावरच। असं समजते का? नाही। तर अशा गोष्टीला आपण काय म्हणतो? होमोजिनियस मिक्सचर। आता हेट्रोजिनियस मिक्सचर म्हणजे काय? त्याच्यामध्ये 2 गोष्टी दिसतात की ह्या 2 सेपरेट आहेत, जसा की पाण्यामध्ये तुम्ही वर ऑइल टाकून द्या,
पाण्यामध्ये काय करा रे, पाण्यामध्ये वर तुम्ही ऑइल टाकून द्या, तुम्हाला दिसून जाईल ना की पाणी डिफरंट आहे आणि ऑइल डिफरंट आहे. समजली काय गोष्ट. तर अशा हे जे आहेत त्याला आपण काय म्हणतो, दोन गोष्टी डिफरंट किंवा तीन गोष्टी डिफरंट, अशाला आपण म्हणतो हेट्रो. हेट्रो म्हणजे डिफरंट, अलग अलग, हा ना, विशिष्ट, विविध, हा ना. तर ते विविध अशा विशिष्ट गोष्टी दिसतात त्यांना आपण काय म्हणतो, हेट्रोजिनियस मिक्सचर. ओके, चला तर मग आता आपण समोर ओढूया, हा ना. ओके, आता बघा मित्रांनो, आता आपल्याला काय बघणे आहे, आपल्याला बघणे आहे की एलिमेंट्स म्हणजे काय होते. एलिमेंट्स म्हणजे काय होते बघा. याच्यामध्ये बघा प्युअर सबस्टन्सच्या बद्दल दिले असेल तुम्हाला, दिलाय प्युअर सबस्टन्स. काय दिलाय, प्युअर सबस्टन्स. हा जो प्युअर सबस्टन्स आहे मित्रांनो, ठीक आहे, शुद्ध पदार्थ म्हणतो आपण, ठीक आहे. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ना, प्युअर म्हणजे काय होते, प्युरेस्ट फॉर्म, बरोबर आहे का नाही. तर याच्यामध्ये प्युरेस्ट फॉर्म आहे, याच्यामध्ये काय मिलावट नाही आहे, याच्यामध्ये इम्प्युरिटी नाही आहे, प्युरेस्ट फॉर्म बिलकुल. म्हणजे लहानसा ॲटम जरी पकडला तरी तो त्याच्याच असणार. तर अशा ज्या गोष्टी आहेत त्यांना आपण म्हणतो प्युअर सबस्टन्स. काय म्हणते, मेड ऑफ ओनली वन काइंड ऑफ पार्टिकल. काय म्हणते, मेड ऑफ ओनली वन काइंड ऑफ पार्टिकल. जसं की हा गोल्ड घ्या, हा गोल्ड दिसून राहणार ना, तर याच्यामध्ये जो शेवटचा जरी ॲटम असेल तो कशाचा असेल, गोल्डचा. म्हणजे हा पूर्ण जो गोल्ड बनलेला आहे, सोना बनलेला आहे, तो कशाने बनले आहे, लहान लहान पार्टिकलने. आणि ते लहान पार्टिकल सुद्धा काय आहेत, गोल्डचे पार्टिकल आहेत. तर अशा गोष्टींना आपण काय म्हणतो, प्युअर सबस्टन्स. ठीक आहे. आता प्युअर सबस्टन्सला आपण दोन गोष्टीमध्ये विभागतो, एलिमेंट्स अँड कंपाऊंड्स. एलिमेंट्स अँड कंपाऊंड. आता जो एलिमेंट आहे मित्रांनो, एलिमेंट कसा आहे माहिती आहे का मित्रांनो, एलिमेंट म्हणजे इतकं समजा की सेम सेम ॲटमचा संच. सेम सेम ॲटम्स आहेत, पूर्ण ॲटम्स काय आहेत, सेम आहेत. एक्झाम्पल तुम्ही गोल्डचाच घ्या, गोल्ड दिसते ना, हा जो गोल्ड आहे मित्रांनो, तर याच्यामधला जो शेवटचा जो ॲटम सुद्धा राहील तो गोल्डचा आहे, बरोबर आहे. तर म्हणजे तुम्ही म्हणू शकता की एलिमेंट जो आहे ना, एलिमेंट्स याच्यामध्ये काय आहे, जो सिम्पलेस्ट सुद्धा फॉर्म आहे, म्हणजे शेवटचा सुद्धा फॉर्म आहे, हा ना. हा सिम्पलेस्ट फॉर्म म्हणजे शेवटचा फॉर्म, हा पूर्ण असा मोठा दिसतो ना, तर याच्यामधला शेवटचा लहानसा जरी तुम्ही बघितला तर तो सुद्धा काय आहे, गोल्डच आहे. समजली काय गोष्ट. आणि त्या गोल्डच्या ॲटमला आपण ब्रेक नाही करू शकत. जर आपण त्याला ब्रेक केला, त्याच्यामधले जर इलेक्ट्रॉन चेंज केले तर तो गोल्ड राहणार का, नाही. कारण ॲटॉमिक नंबर कशावर डिपेंड असते, त्याच्यामध्ये प्रेझेंट असलेल्या इलेक्ट्रॉनवर. आणि अजून कशावर डिपेंड असते, प्रोटॉनवर, बरोबर आहे का नाही. तर इलेक्ट्रॉन चला ठीक आहे, इलेक्ट्रॉन हो, इलेक्ट्रॉनही डिफरंट करून द्या, बरोबर आहे का नाही. तर गोल्डचा तो आयन बनून जाणार, ठीक आहे. पण याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही की त्याच्यामधले कसं आहे, आपण जो गोल्ड आहे, गोल्डच्या ॲटममधले जर आपण प्रोटॉन वगैरे जरी चेंज केले तर मग तो गोल्ड राहणार नाही. समजली काय गोष्ट. तर सांगण्याचं तात्पर्य इतकाच की याचा बिलकुल सिम्पलेस्ट जो फॉर्म आहे ॲटम, तर त्या ॲटमच्या आपण पूर्ण संचाला काय म्हणतो, एलिमेंट्स म्हणतो. आता आपण जे ॲटम्स आहे त्याला आपण फर्दर डिवाइड करू शकत नाही, ठीक आहे. चाहे ते फिजिकली असो, फिजिकली म्हणजे आपल्याला लहान लहान तोडून सुद्धा आपण त्याला सेपरेट करू शकत नाही, तो बिलकुल सेपरेटच आहे, बिलकुल. तो पहिले सेपरेट म्हणजे तो सर्वात सिंपल फॉर्म आहे, आपण त्याला अजून साधारण करू शकत नाही. समजलं का. अजून आपण त्याला म्हणजे आतमध्ये अजून त्याला बिलकुल सिंपल करत जाऊ शकत नाही. हा सर्वात साधारण फॉर्म आहे आणि या साधारण फॉर्मलाच आपण काय म्हणतो, एलिमेंट्स म्हणतो. समजलं का. हा जो ॲटमचा संच आहे यालाच आपण काय म्हणतो, एलिमेंट. हा प्युरेस्ट फॉर्म आहे, प्युरेस्ट सर्वात सिम्पलेस्ट फॉर्म आहे, ठीक आहे. यांचेच एलिमेंटचा बनून कंपाऊंड बनते. मग ते थोडं काय म्हणू शकतो की तो सिम्पलेस्ट फॉर्म नाही झाला, त्याच्यामध्ये एकपेक्षा जास्त ॲटम्स आहेत, डिफरंट. पण काय आहे, हा एकच ॲटम आहे, बिलकुल साधे, बिलकुल एक आणि सेम ॲटम आहेत, ठीक आहे. तर याला आपण काय म्हणतो, सिम्पलेस्ट फॉर्म. मॅटरचा काय म्हणतो, सर्वात सिम्पलेस्ट फॉर्म. कारण याच्यामध्ये काय आहेत, सेम टाईपचे ॲटम्स प्रेझेंट आहेत, ठीक आहे. आणि ह्या ॲटम्सला आपण फर्दर ब्रेक करू शकत नाही. एक्झाम्पल बघा, आयरन, हा ना, आयरन, लोखंड बघा, लोखंड, आयरन राहतो ना, त्याच्यामधले आयरनचे शेवटचा पण मॉलिक्युल्स ॲटम कशाचा राहणार आहे, तो राहणार आहे आयरनचाच. त्याच्यानंतर हेलियम गॅस, जो फुगा राहते ना, बलून, हा बघा, हा ना, याच्यामधले लहान लहानसा हेलियमचा ॲटम जरी कशाचा राहणार आहे, तो हेलियमचाच राहणार आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता गोल्ड आहे, सिल्वर आहे, झिंक आहे, कॉपर आहे. तर हे जे एलिमेंट्स आहेत याच्यामध्ये पण जो शेवटचे ॲटम राहील तो कशाचा राहणार आहे, तो त्या एलिमेंट्सचाच राहणार आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर बघू मित्रांनो, ओके फाईन. त्याच्यानंतर बघा डेफिनेशन काय म्हणते, एलिमेंट इज अ सबस्टन्स दॅट कॅन नॉट बी ब्रोकन डाऊन इनटू सिम्पलर सबस्टन्स बाय केमिकल मीन्स. फिजिकल तर सोडा, तुम्ही केमिकली पण एलिमेंटला सेपरेट करू शकत नाही. समजलं का. मी जर म्हटलो नाही, मी त्या गोल्डवर ॲसिड टाकतो म्हणजे काहीतरी गोल्डचा अजून दुसरा सिम्पलेस्ट फॉर्म राहील, असं होणार आहे का, नाही. समजलं का. गोल्डला मी करंट देतो, काहीतरी डिफरंट म्हणेल, त्या गोल्डचा आपण सिम्पलेस्ट फॉर्म आणू शकत नाही, ठीक आहे. तर जो बिलकुल सिम्पलेस्ट फॉर्म आहे गोल्डचा, त्यालाच आपण काय म्हणतो, एलिमेंट म्हणतो, ठीक आहे. काय म्हणतो, एलिमेंट. समजली काय गोष्ट. आणि सरळ सोप्या भाषेत इतकंच लक्षात ठेवा की गोल्डचा जो ॲटमचा पूर्ण सेट आहे, ठीक आहे, त्याला आपण काय म्हणतो, एलिमेंट्स म्हणतो.
ओके, मग त्या ॲटमचा मिळून मॉलिक्यूल बनते. म्हणजे मॉलिक्यूलचा आपण सेट आहे त्याला आपण काय म्हणतो, सेम टाईपचे मॉलिक्यूल राहिले तर त्यांना पण आपण काय म्हणतो, एलिमेंट्सच म्हणतो. काय म्हणतो, एलिमेंट्सच म्हणतो. ठीक आहे. हां, बघा फीचर्स, मेड ऑफ ओनली वन टाईप ऑफ ॲटम, ते तर माहितीच आहे. रिप्रेझेंटेड बाय सिम्बॉल. तुम्ही पिरियडिक टेबल शिकाल तुम्ही 10वीमध्ये वगैरे, तर तेव्हा तुम्हाला समजणार की प्रत्येक ॲटमचा सिम्बॉल असतो. काय असतो, सिम्बॉल. जसा हायड्रोजन आहे, हा हायड्रोजन दिसतो ना रे, हा हायड्रोजन आहे. काय आहे, हायड्रोजन. बरोबर आहे. हा हायड्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, आयरन आहे, सोडियम आहे, सोडियम मेटल. बरोबर आहे ना. तर हे जे ॲटम्स आहेत मित्रांनो, ह्या प्रत्येकाच्या काय आहे, काहीतरी सिम्बॉल आहे. काय आहे रे, काहीतरी सिम्बॉल आहे. समजली काय गोष्ट. तर हा जो सिम्बॉल आहे प्रत्येकाचा, याच्यामुळे काय होते आपल्याला माहिती आहे. प्रत्येकाचा सिम्बॉल डिफरंट कशामुळे आहे, कारण याच्यामध्ये प्रत्येकामध्ये काय आहेत, इलेक्ट्रॉन्स डिफरंट आहेत, प्रोटॉन डिफरंट आहेत. समजला का नाही. म्हणजे विविध टाईपचा ॲटॉमिक नंबर आहे. याचा ॲटॉमिक नंबर बघा, ॲटॉमिक नंबर याच्या किती 1 असणार, याच्या किती असणार रे, याच्या असणार 8 असणार. बरोबर आहे. याच्या किती असणार, याच्या 11 असणार. आयरनच्या किती असणार, किती असणार, 26 असणार. बरोबर आहे. तर अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत है ना, तर अशा प्रकारचे आहेत. प्रत्येकांच्यामध्ये काय ॲटम डिफरंट आहे, म्हणून हे डिफरंट डिफरंट काय आहेत, एलिमेंट्स आहेत. काय डिफरंट डिफरंट एलिमेंट, कारण यांच्यामध्ये डिफरंट डिफरंट काय आहेत, ॲटम्स आहेत. डिफरंट डिफरंट ॲटम्स म्हणजे याच्यामध्ये डिफरंट प्रोटॉन आणि डिफरंट इलेक्ट्रॉन आहेत. समजली काय गोष्ट. आता बघा, आता हे जे आहेत ना एलिमेंट्स, याला आपण क्लासिफाय करतो. कशामध्ये क्लासिफाय करतो, याला आपण क्लासिफाय करतो मेटल्स, नॉन मेटल्स अँड मेटोलाइट्समध्ये क्लासिफाय करतो. बरोबर आहे का नाही. आता मेटल्सची प्रॉपर्टी काय, नॉन मेटलची प्रॉपर्टी काय आणि मेटोलाइटची प्रॉपर्टी काय, हे तुम्ही त्या चॅप्टरमध्ये आपण शिकू. पण शॉर्टमध्ये इतकं लक्षात ठेवा की मेटल्स म्हणजे काय होते, मेटल्स म्हणजे काय होते, जे थोडे शायनी असतात. बरोबर आहे का नाही. ज्यांच्यामधून विद्युत प्रवाह होतो, इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होते, ज्यांना आपण थोडंसं बिलकुल डक्टिलिटी म्हणतो ना, बिलकुल असं थिन वायरमध्ये कन्वर्ट करू शकतो. मॅलेबिलिटी म्हणजे त्याला आपण शीटमध्ये कन्वर्ट करू शकतो, अशी शीट पत्रा म्हणतो ना, पत्रा, त्याच्यामध्ये. बरोबर आहे का नाही. तर त्याचे एक्झाम्पल बघा, कॉपर आहे, आयरन आहे, सोडियम आहे, मॅग्नेशियम आहे. बरोबर आहे का नाही. हे जे गोष्टी आहेत यांना आपण काय म्हणतो, मेटल्स. त्याच्यानंतर नॉन मेटल्स. नॉन मेटल कशा राहते, ब्रिटल, ठिसूळ राहते, ठिसूळ. समजलं काय, ते कशा राहते, ठिसूळ राहते, तुटून वगैरे जाते. जसा तुम्ही कोळसा बघा, कार्बन, त्याला आपण तोडू शकतो. बरोबर आहे का नाही, म्हणजे ठिसूळ राहते. त्याच्यानंतर अजून खूप साऱ्या गोष्टी आहेत, जे गॅसेस वगैरे राहते ते सुद्धा काय आहेत, नॉन मेटल्स आहेत. बरोबर आहे का नाही. त्याच्यानंतर ते इन्सुलेटरचं काम करते, म्हणजे त्याच्यामधून विद्युत प्रवाह जात नाही. दे आर दी बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. ठीक आहे. त्याच्यानंतर मेटोलाइट्स. आता हे जे मेटोलाइट्स राहतात मित्रांनो, त्याच्यामध्ये काय आहे, बोथ मेटलची पण प्रॉपर्टी राहते आणि नॉन मेटलची पण प्रॉपर्टी राहते. मेटलची पण प्रॉपर्टी राहते आणि नॉन मेटलची पण प्रॉपर्टी राहते. ठीक आहे. त्याचे एक्झाम्पल आहेत सिलिकॉन, बोरॉन वगैरे. ठीक आहे. तर हे आपण मेटल्स नॉन मेटलमध्ये शिकू. सध्या आपल्याला इम्पॉर्टंट काय आहे, एलिमेंट्स म्हणजे काय आणि कंपाऊंड्स म्हणजे काय. ठीक आहे ना रे. घ्या मग इकडे या समोर. आता एलिमेंटचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत, वैशिष्ट्य काय आहेत, एलिमेंट्स का बरं आहे, हा फार इम्पॉर्टंट प्रश्न आहे. बघा, ॲन एलिमेंट इज द बेसिक फॉर्म ऑफ मॅटर. म्हणजे मॅटरला तुम्ही शेवटच्या तुकड्यापर्यंत तोडलं तर शेवट तुम्हाला काय मिळणार, एलिमेंट मिळणार. सर्वात शेवटी तुम्हाला काय मिळणार, एलिमेंट. आणि एलिमेंटलाच मी काय म्हटलं होतं, ॲटमचा संच. बरोबर आहे का नाही. म्हणजे तुम्हाला सर्वात शेवटी तुम्हाला काय मिळणार, ॲटम्सच मिळणार. आणि ॲटमच्या संचालाच आपण काय म्हटलं, एलिमेंट्स म्हटलं. हा सर्वात प्युरेस्ट फॉर्म आहे. गोल्डला तुम्ही सर्वात शेवटी जरी तोडलं तर तुम्हाला काय मिळणार, गोल्डच्याच ॲटम मिळणार. ठीक आहे. आणि ह्या अशा गोल्डच्या ॲटमलाच आपण काय म्हटलं, एलिमेंट्स म्हटलं. अशा गोल्डच्या जो ॲटमचा पूर्ण असा संच राहील त्याला आपण काय म्हटलं, एलिमेंट्स म्हटलं. ॲन एलिमेंट इज मेड ऑफ ओनली वन काइंड ऑफ ॲटम. तेच म्हटलं, गोल्डचं एक्झाम्पल, त्याच्यामध्ये एक टाईपचेच ॲटम्स आहेत. एलिमेंट कॅन एक्झिस्ट इन सॉलिड, लिक्विड और गॅसेस स्टेट. आता एलिमेंट जो आहे तो असा थोडी आहे की सॉलिडमध्येच आहे. मॅटरच्या 3 अवस्था आहेत. म्हणजे एलिमेंटच्या पण किती अवस्था असतील, 3 अवस्था असतील. जसा की सॉलिडचा एक्झाम्पल घ्या, कार्बन. कार्बन पण एलिमेंट आहे हा ना. तर सॉलिडमध्ये कार्बन बघा. लिक्विडमध्ये कोणता राहू शकते, लिक्विडमध्ये सांगा एखादा एक्झाम्पल. लिक्विडमधला एखादा एक्झाम्पल सांगा. मर्क्युरी. कोणता एक्झाम्पल आहे, मर्क्युरी लिक्विडमध्ये राहते ना. गॅसेसच्या सांगा. हेलियम गॅस आहे, हायड्रोजन गॅस आहे, क्लोरीन गॅस आहे. हे काय झाले, हे जे ॲटम्स आहेत, हे जे एलिमेंट्स आहेत, हे झाले गॅसेसचे एक्झाम्पल झाले यांचे. बरोबर आहे. त्याच्यानंतर अजून बघा, हे एक्झाम्पल आहेत. सॉलिडचं आयरन एक्झाम्पल दिलं आहे, लिक्विडचं मर्क्युरी आणि गॅसेसचं काय दिलं आहे, ऑक्सिजन गॅस दिलेली आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर बघा, ॲन एलिमेंट इज ऑलवेज होमोजिनियस सबस्टन्स, युनिफॉर्म थ्रूआउट. ठीक आहे. एलिमेंट काय आहे, होमो. होमो म्हणजे काय होते रे, होमो म्हणजे होते सेम. म्हणजे एलिमेंटमधले जे सर्व पार्टिकल्स आहेत ते कसे आहेत, सेम आहेत. त्याच्यामधले सर्व ॲटम्स आहेत ते कसे आहेत, सेम आहेत. बरोबर आहे. जर तुम्ही कॉपर पकडलं तर कॉपरमधले बिलकुल जे छोटे छोटे जे ॲटम्स आहेत ते सर्व कशाचे राहणार, ते सर्व राहणार कॉपरचेच ॲटम राहणार. त्याच्यामध्ये कार्बनचे ॲटम येईल का, नाही. जर आला तर मग ती इम्प्युरिटी होऊन जाईल. समजली काय गोष्ट. अशा प्रकारे द कंपोजिशन ऑफ ॲटम इन ॲन एलिमेंट कॅन नॉट बी चेंज
बाय फिजिकल और केमिकल मेथड. ते सांगितलं मी का जो ॲटम आहे काय म्हणते द कंपोजिशन ऑफ ॲटम्स. आता एलिमेंटमध्ये खूप सारे ॲटम्स आहेत, बरोबर आहे का नाही. तर याच्यामधलं ॲटम जे आहेत त्या ॲटमला आपण बदलू शकत नाही. म्हणजे सपोज मी कॉपरचे खूप सारे ॲटम घेतले तर कॉपरला आपण काही केमिकल वगैरे टाकून किंवा फिजिकल मेथडने सेपरेट करून त्या कॉपरला आपण बदलवू शकत नाही, त्याला आपण सेपरेट करू शकत नाही. कारण सर्वात सिम्पलेस्ट फॉर्म काय आहे, कॉपरच आहे. कॉपरचा सर्वात सिम्पलेस्ट फॉर्म काय आहे, कॉपर आहे. समजलं का. अशा प्रकारे लक्षात ठेवा. तेच आहे की कंपोजिशन ऑफ ॲटम इन ॲन एलिमेंट कॅन नॉट बी चेंज बाय फिजिकल और केमिकल मेथड्स. ठीक आहे. आपण जर त्याच्यामधले प्रोटॉन न्यूट्रॉन काढतो ते डिफरंट गोष्ट झाली, पण आपण एखाद्या केमिकल रिॲक्शनने किंवा फिजिकली मेथडने आपण त्या ॲटमला बदलवू शकत नाही. आपण काय म्हणतो तो सिम्पलेस्ट फॉर्म झाला. कॉपरचा जो ॲटम आहे सर्वात शेवटचा तो काय झाला, त्या कॉपरचा सर्वात सिम्पलेस्ट फॉर्म झाला. आपण त्याला फिजिकली किंवा केमिकली मेथडने अजून सेपरेट करू शकत नाही. आणि जर बदलला आणि जर आपण चेंज करू शकलो तर मग तो कॉपर राहणार नाही. ठीक आहे. आता बघा एक्झाम्पल, हे मर्क्युरी आहे, हा कॉपरचा बघा बर्तन आहे, भांडा है ना. त्याच्यानंतर हा काय आहे, गोल्ड आहे है ना. त्याच्यानंतर ऑक्सिजन गॅस आहे. त्याच्यानंतर बघा डायमंड, अलॉट्रॉप्स ऑफ कार्बनचा माझा व्हिडिओ आहे ना, त्याच्यामध्ये मी सांगितलं आहे की डायमंडमध्ये काय पूर्ण कार्बनने बनला असतो हा डायमंड. म्हणजे याच्यामध्ये कार्बन एलिमेंट आहे. हा बघा मेटल कोणता, आयरन दिसून राहिला है ना. तर बघा आयरनमध्ये कोणता, Fe, म्हणजे पूर्ण कशाने बनला असेल, Fe बनला असेल. समजलं का नाही. लहान लहान ॲटम्स याच्यामध्ये आहेत खूप सारे, त्याचा मिळून बिलकुल काय बनला आहे तो Fe ॲटम्सने पूर्ण असा बनलेला आहे. जर सेम टाईपचे ॲटम असले ते एलिमेंट. समजलं का. एखाद्या गोष्टीमध्ये सेम टाईपचे एलिमेंट्स आहेत, सेम टाईपचे ॲटम्स आहेत, त्याला आपण काय म्हणतो, एलिमेंट म्हणतो. एवढंच लक्षात ठेवा. सेम टाईपचे ॲटम्स राहिले तर एलिमेंट्स म्हणायचं. विषय बिलकुल मोकळा. बघा आता क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट बेस्ड ऑन देअर फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज. एलिमेंट्स आपण क्लासिफाय करू शकतो 3 कॅटेगरीमध्ये, जे तुम्हाला माहितीच आहे. मेटल्स, नॉन मेटल्स अँड मेटोलाइट्स. हे तुम्हाला मी सांगितलंच आहे, बरोबर आहे. चला घ्या मग समोर. मेटलच्या बद्दल इन्फॉर्मेशन आहे. हे मला असं वाटते की ठीक आहे, जनरल नॉलेजसाठी सध्या म्हणजे ठीक आहे सध्या, पण आपण याला काय म्हणते तितकं गांभीर्याने सध्या बघणार नाही. पण एकदा शॉर्टमध्ये सांगून देतो की काय म्हटलं मी, जे मेटल्स असतात ते चमकतात, जसं की सोनं आहे. त्याच्यानंतर मॅलिएबल म्हणजे आपण हातोडीने त्याला प्लेन करू शकतो. डक्टिलिटी म्हणजे त्यांना आपण असे वायरमध्ये कन्वर्ट करू शकतो. त्याच्यानंतर कंडक्टर्स आहेत, हीटचे आणि सुद्धा इलेक्ट्रिसिटीचे. आपले जे वायर्स वगैरे राहते त्याच्यामध्ये काय असते रे, कॉपर असते. कॉपर काय आहे, मेटल आहे, बरोबर आहे का नाही. आणि बघा कधी कधी तो वायर असा गरम होते है ना. म्हणजे काय आहे, जो वायर आहे त्याच्यामध्ये मेटल्स आहे, कॉपर, तो काय गरम पण होऊ शकते आणि त्याच्यामधून इलेक्ट्रिसिटी सुद्धा प्रवाहित होऊ शकते. म्हणजे आपण काय म्हणतो, मेटल इज गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. याच्यामध्ये एक्सेप्शन सुद्धा राहते, पण सध्या आपला तो टॉपिक नाही. ठीक आहे. नॉन मेटल्सचं एक्झाम्पल घ्या. नॉन मेटल काय आहेत, डल राहते बिचारे, असे बिलकुल डल दिसते, तेवढे काय गोरे वोरे दिसत नाही. ठीक आहे हा एक्सेप्शन. डायमंड चमकतो है ना, सीधी बात आहे भाई. त्याच्यानंतर काय, डल आहे, ब्रिटल आहे, तुटते. जसा की सल्फरचा आहे, सल्फर आहे, हा तोडू शकतो आपण. तुमचं अजून काय म्हणते, आपला हे चारकोल आहे ना, कोळसा आहे तुमचं, कार्बन आहे त्याच्यामध्ये, त्याला पण तोडू शकतो. त्याच्यानंतर काय आहे, आता हा जो नॉन मेटल आहे तो काय आहे, सॉलिड, लिक्विड आणि गॅसेसमध्ये राहू शकते, बरोबर आहे का नाही. म्हणजे हा जे एलिमेंट्स आहेत नॉन मेटलचे ते सॉलिडमध्ये पण भेटते, लिक्विडमध्ये पण आणि गॅसेसमध्ये पण. सॉलिडमधलं एक्झाम्पल घ्या ना, डायमंड सबसे बेस्ट वे है ना, सबसे बेस्ट भाई. और लिक्विड का क्या है, लिक्विड का सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल काय आहे, एलिमेंटचा. अजून कोणता येऊ शकते सांगा, लिक्विडचे एक्झाम्पल. नॉन मेटलचे लिक्विडचे एक्झाम्पल काय राहू शकते, काय राहू शकते रे, ब्रोमीन, वॉटर. एक ब्रोमीन जो राहते तो वॉटर लिक्विडमध्ये राहते. त्याच्यानंतर गॅसेसचे बघा, क्लोरीन गॅस आहे, हेलियम गॅस आहे, हायड्रोजन गॅस आहे. हे काय गॅसेसचे एक्झाम्पल आहे. ठीक आहे. चला मग समोर. आता मेटोलाइट्स म्हणजे काय होते, अशा गोष्टी ज्याच्यामध्ये दोन्ही प्रॉपर्टीज आहेत. मेटलच्या पण प्रॉपर्टी आहेत आणि नॉन मेटलच्या पण. तर ह्या एलिमेंट्सचे नाव बघा काय आहेत, बोरॉन, सिलिकॉन, आर्सेनिक. ठीक आहे. हे अजून खूप सारे एलिमेंट्स आहेत, हे सुद्धा काय आहेत, मेटोलाइट्स आहेत. कारण यांच्यामध्ये काय दोन्ही प्रॉपर्टी आहे, मेटल आणि नॉन मेटल. तर बघा मित्रांनो, हे या साईडला थोडे मेटल्स राहते, या साईडला नॉन मेटल राहते, याच्या बीचमध्ये काय राहते, मध्ये मेटोलाइट्स राहते. हा पिरियोडिक टेबल असा राहते, बरोबर आहे का नाही. तर मला असं वाटते की आपण याच्यावर सध्या डिस्कशन नाही करायला पाहिजे. आता बघा, आता कंपाऊंड्स म्हणजे काय आहे, कंपाऊंड्स म्हणजे काय आहे बघा. कंपाऊंड्स म्हणजे काय आहे, हाय पण प्युअर सबस्टन्स आहे. हाय पण काय आहे, प्युअर सबस्टन्स. याचा सगळ्यात महत्त्वाचा आणि साधा उदाहरण कोणता आहे, वॉटर. काय आहे रे, वॉटर. आता मला सांगा, पाणी घ्या, पाणी. पाण्यामध्ये तुम्ही बघाल, पाण्याचा फॉर्म्युला काय असते, H2O. काय असते, H2O. आता हा जो पाणी आहे मित्रांनो, पाणी, मला सांगा त्याच्यामध्ये तुम्ही शेवटची जरी घ्याल ना पाणी, शेवटचा जरी बूंद घ्याल, शेवटचा जरी घ्याल तुम्ही, तर त्याच्यामध्ये तुम्हाला शेवटी H2O दिसणार. काय दिसणार, H2O. म्हणजे छोटे छोटे H2O मिळू काय बनला, मोठा असा वॉटरचे मोठे मोठे असे मॉलिक्यूल, म्हणजे हे बनले, काय म्हटलं, मॅटर बनला, मॅटरचं, वॉटरचं.
समजलं का? म्हणजे तुम्हाला सांगतो मी, तुम्ही असं म्हणू शकता की याच्यामध्ये पाणी आहे, याच्यामध्ये काय आहे? पाणी आहे. ठीक आहे, याच्यामध्ये काय आहे? पाणी आहे, याच्यामध्ये काय आहे? पाणी आहे. बरोबर आहे. तर हा पाण्यामधला जो शेवटचा सुद्धा मॉलिक्यूल राहील लास्ट, तो सुद्धा काय राहील? H2O राहील. आता बघा मित्रांनो, हा सिम्पलेस्ट फॉर्म राहिलेला नाही, हा सिम्पलेस्ट फॉर्म राहिलेला नाही, हा प्युअर आहे, पण हा सिम्पलेस्ट फॉर्म राहिलेला नाही. याला आपण तोडू शकतो. याला आपण कशामध्ये तोडू शकतो? हायड्रोजन ॲटम आणि ऑक्सिजन ॲटम. बरोबर आहे का नाही? कंपाऊंड्सला आपण तोडू शकतो हायड्रोजन ॲटम आणि ऑक्सिजन ॲटममध्ये. ठीक आहे. तर बघा मित्रांनो, याच्यामध्ये काय आहे? 2 हायड्रोजन आणि 1 ऑक्सिजनचे ॲटम आहे. काय बनला? H2O. याला आपण काय म्हणतो? मॉलिक्यूल म्हणतो, कारण याच्यामध्ये काय आहेत? एकपेक्षा जास्त ॲटम्स आहेत. एकपेक्षा जास्त ॲटम्स असले त्याला आपण म्हणतो मॉलिक्यूल. ठीक आहे. तर आता काय म्हणते बघा, काय म्हणते? प्युअर सबस्टन्स मेड ऑफ ओनली 2 or more एलिमेंट्स. आता कंपाऊंडमध्ये काय राहते मित्रांनो? तुम्ही एकपेक्षा जास्त किती ॲटम्स घ्या, ठीक आहे, एकपेक्षा जास्त ॲटम्स राहते कंपाऊंडमध्ये. त्याच्यामध्ये एकच कंडिशन आहे मित्रांनो, की कमीत कमी 2 ॲटम डिफरंट पाहिजे. एलिमेंट्समध्ये काय होतं की सर्वच ॲटम सेम, याच्यामध्ये काय आहे? ॲटलिस्ट कमीत कमी 2 तरी ॲटम डिफरंट पाहिजे. आता H2 मध्ये बघा, हायड्रोजन आणि ऑक्सिजन 2 ॲटम डिफरंट आहेत. आता सपोज असा H2 असता H2, तर हा एलिमेंटचा भाग झाला. हा काय झाला? एलिमेंट झाला, कारण याच्यामध्ये काय आहे? दोन्ही H2 हायड्रोजन काय आहेत? सेम आहेत. समजलं का? सेम राहिला तर एलिमेंट आणि डिफरंट राहिला तर कंपाऊंड, डिफरंट राहिला तर कंपाऊंड. ठीक आहे. आता बघा, कंबाईन इन फिक्स रेशो. फिक्स रेशो म्हणजे तुम्हाला उदाहरण देतो बघा, हा याच्यामध्ये पण दिला आहे, हा पण बघू शकता. याच्यामध्ये बघा 2 हायड्रोजन आणि 1 ऑक्सिजन आहे. बरोबर आहे. दुसरा एक्झाम्पल बघा, याच्यामध्ये बघा 1 कार्बन आणि 2 ऑक्सिजन आहेत CO2 मध्ये. बाई गोष्ट माझी माराल ना? बरोबर आहे ना? माझी गोष्ट चुकली तर नाही ना? 1 कार्बन आणि 2 ऑक्सिजन आहे. बरोबर आहे गोष्ट. म्हणजे याच्यामध्ये तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवू शकता की याच्यामध्ये जर असं काही होऊ शकते का? हा चुकीचा आहे तसा, तर मी सांगून राहिलो. असा जर झाला चुकीने तर समजून जायचं की मॉलिक्यूल डिफरंट आहे, कंपाऊंड डिफरंट आहे, तो कार्बन डायऑक्साईड राहणार नाही. हा एक्झाम्पल घ्या, हा तर सोडून द्या, हा थोडा चुकीचाच आहे सध्या परिस्थितीत तरी. हा बघा, हा काय H2O. जर मी असा लिहिलो H2O2, हा कशाचा फॉर्म्युला आहे रे? हा फॉर्म्युला आहे हायड्रोजन परऑक्साईड. कशाचा फॉर्म्युला आहे? हायड्रोजन परऑक्साईड. बरोबर आहे का नाही? तर याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये फक्त 1 ऑक्सिजन वाढला तर हा हायड्रोजन परऑक्साईड बनला, काहीतरी डिफरंटच बनला. पण H2O आहे तर तो काय आहे? वॉटर आहे. H2 म्हणजे काय आहे? वॉटर आहे. समजली काय माझी गोष्ट राजांनो? म्हणजे जर थोडा जरी काही बदल झाला तर तो कंपाऊंडच बदलतो, तो दुसरा बनतो. समजली काय गोष्ट? म्हणून म्हणते पाण्याला पाणी राहण्यासाठी त्याच्यामध्ये 2 हायड्रोजन आणि 1 ऑक्सिजन पाहिजे. कार्बन डायऑक्साईडला कार्बन डायऑक्साईड राहण्यासाठी त्याच्यामध्ये 1 कार्बन आणि 2 ऑक्सिजन पाहिजे. 3 ऑक्सिजन झाले तर तो डिफरंटच काहीतरी राहणार. समजली काय? असे म्हणजे फिक्स प्रोपोर्शन आहे. कंपोजिशनमध्ये काय आहे? ॲटमचा जो प्रोपोर्शन आहे तो फिक्स आहे. त्याच्यामध्ये काय आहे? प्रोपोर्शन, हा ना, त्यांचा जो काय म्हणू शकतो, त्यांची जे संख्या आहे ती बिलकुल फिक्स आहे की 1 कार्बन आणि 2 ऑक्सिजन. याच्यामध्ये 2 हायड्रोजन आणि 1 ऑक्सिजन. ठीक आहे, मला असं वाटतं की समजलं असेल तुम्हाला. बरोबर आहे. आणि बाय मास म्हणते, फिक्स रेशो बाय मास म्हणजे यांचा जो ॲटॉमिक मास राहील तो बिलकुल सेम राहील, रेशिओ सेम राहील ॲटॉमिक मासचा. पण सध्या शॉर्टमध्ये इतकंच लक्षात ठेवा की हा 2 हायड्रोजन राहतील आणि 1 ऑक्सिजन राहील, तेव्हाच त्याला आपण काय म्हणू? वॉटर म्हणू. याच्यामध्ये आहे एक मासचा कन्सेप्ट आहे, पण सध्या आपण त्याच्याकडे वळत नाही आहोत. कॅन नॉट बी सेपरेटेड बाय फिजिकल मेथड. ठीक आहे. याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ आहे की H2O आहे. आता H2O मधून मला काय करायचं आहे? हायड्रोजन डिफरंट करायचे, ऑक्सिजन डिफरंट करायचे. मी हाताने करणार आहो का? हे वॉटर घेतो, तोडतो, असं होते का? तुम्हीच करून पहा, होते का? नाही होत. काय होईल? वॉटर निघून जाईल हातामधून, पण तो डिफरंट होणार नाही. तर आपण याला जर तोडायचा असेल H2Oला, तर आपण काय करतो? त्याला आपण केमिकल मेथडने सेपरेट करतो. कशाने सेपरेट करतो? केमिकल मेथडने. याच्यामधनं जर मला हायड्रोजन डिफरंट करणे, ऑक्सिजन डिफरंट करणे H2 मधून, तर मी त्याला केमिकल मेथडने म्हणजे काही केमिकल्स टाकून वगैरे सेपरेट करीन, काहीतरी रिॲक्शन करीन, रासायनिक अभिक्रिया करीन. ठीक आहे. चला आता समोर बोलूया. 1 मिनट. हाँ, चलो आ जाओ, आगे में आ जाओ. ये देखो बच्चा पानी पी रहा है अपना, छोटू, है ना? अरे छोटू कहाँ गया? पीछे रह गया. बघा वॉटर आहे, हा ना, H2O पाणी पिऊन राहिला बिचारा, एक्झाम्पल आहे. त्याच्यानंतर कार्बन डायऑक्साईडचे एक्झाम्पल दिलेलं आहे. ठीक आहे. आता बघा कॅरेक्टरिस्टिक्स, वैशिष्ट्य काय आहेत कंपाऊंडचे? वैशिष्ट्य फिक्स कंपोजिशन सांगितलंच मी तुम्हाला. त्याच्यामध्ये आयटमची संख्या काय म्हणजे फिक्स पाहिजे. त्याच्यानंतर प्रॉपर्टीज डिफरंट फ्रॉम एलिमेंट, हा बेस्ट आहे. याच्यामध्ये बघा हा एक्झाम्पल आहे, कदाचित तिकडे एकदा बघा.
हा सपोज कार्बन आहे, कार्बन कोळसा घेतला आहे, बरोबर आहे, हा कार्बन आहे, हा काय आहे, कार्बन आहे, हा ऑक्सिजन आहे. यांना जर आपण कंपोजिशन यांना आपण मिक्स केला एखादा टेम्परेचर वगैरे, तर काय बनतो, पर्टिक्युलर सिच्युएशनमध्ये कार्बन आणि ऑक्सिजनची रिॲक्शन होऊन काय बनते, कार्बन डायऑक्साईड. कार्बन कसा राहते रे, सॉलिडमध्ये राहते, यसने डिनोट करतो आपण. ऑक्सिजन कसा राहते, गॅसमध्ये राहते. आणि हा पण सुद्धा कसा राहते, गॅसमध्ये राहते. म्हणजे इतका तर माझी म्हणाल गोष्ट की हा कार्बन डिफरंट आहे, ऑक्सिजन डिफरंट आहे, आणि यांच्यासोबत जी झालेली रासायनिक अभिक्रिया आहे आणि हा जो प्रोडक्ट बनला कार्बन डायऑक्साईड, काय बनला, कार्बन डायऑक्साईड, हा सुद्धा काय आहे, डिफरंट आहे. माझी गोष्ट म्हणाल ना, माझी गोष्ट हा डिफरंट आहे ना रे भाऊ. तुम्ही जे आता रिलीज करून राहिले तर काय रिलीज करून राहिले, कार्बन डायऑक्साईड. तुम्ही कार्बन अलग आणि ऑक्सिजन अलग रिलीज करून राहिले का, नाही. याचाच अर्थ काय आहे की ह्या दोन गोष्टी डिफरंट आहेत आणि याच्यापासून बनलेलं जी हे थर्ड गोष्ट आहे हे सुद्धा काय आहे, डिफरंट आहे. हा सांगण्याचा प्रयत्न करतो तुम्ही, ठीक आहे. चला तर मग आता मला असं वाटते ह्या पीपीटीवर परत जाऊ. ओके, आता बघा, म्हणजे हा पॉईंट समजला तुम्हाला की प्रॉपर्टीज डिफरंट आहेत, गुणधर्म डिफरंट आहेत, कार्बनचे डिफरंट, ऑक्सिजनचे डिफरंट आणि कार्बन डायऑक्साईडची डिफरंट. त्याच्यानंतर होमोजिनियस थ्रूआउट. होमोजिनियस थ्रूआउट म्हणजे जर तुम्ही कितीही पाणी घ्या त्याच्यामध्ये काय आहे, H2Oच राहणार. ठीक आहे, बाहेरून आपण नमक वगैरे टाकतो, पाणी जर खराब असेल तर त्याच्यामध्ये आहेच. पण शुद्ध जर पाणी घ्याल तुम्ही, डिस्टिल वॉटर, ठीक आहे, त्याच्यामध्ये जर काहीच नाही इम्प्युरिटी, नो आयन्स काहीच नाही, तर त्याच्यामध्ये पूर्ण काय असणार, H2O पूर्ण H2Oचेच कंपाऊंड राहणार. समजली काय गोष्ट. अजून दुसरी गोष्ट बघा, न्यू आइडेंटिटी यूनिक फार्मूला. मी तेच म्हटलो ना, H2O को H2O रहने के लिए क्या चाहिए, उसमें 2 हाइड्रोजन और 1 ऑक्सीजन. कार्बन डायऑक्साइड को कार्बन डायऑक्साइड रहने के लिए क्या चाहिए, त्याच्यामध्ये 1 कार्बन आणि 2 ऑक्सिजन. त्याची संख्या बदलली तर विषय मोकळा. मग तो वॉटर राहील नाही आणि तो कार्बन डायऑक्साइड राहणार नाही, तो काहीतरी डिफरंटच बनेल. ठीक आहे, सेपरेशन ओनली बाय केमिकल रिॲक्शन. ते सांगितलं, कार्बन डायऑक्साईडमधून जर कार्बन आणि ऑक्सिजन सेपरेट करणे आहे तर केमिकल रिॲक्शन करावी लागणार. फिजिकल मेथडचा पर्याय नाही आहे, बरोबर आहे का नाही. त्याला मग जिल्ह्याच्या ठिकाणी न्यावं लागेल, तालुका स्तरावर त्याचा काही उपाय होणार नाही. चला घ्या हा दुसरा एक्झाम्पल बघा, सोडियम मेटल क्लोरीन गॅस. हा ना, तुमच्या घरी काय बनते, सॉल्ट NaCl. काय बनणार नाही माहिती ना तुम्हाला, NaCl सॉल्ट. हा ना, सॉल्ट नमक म्हणतो, नमक कसा बनते, ह्या दोघांची रिॲक्शन होते. सोडियम मेटल आणि क्लोरीन गॅस. क्लोरीन गॅस बहुत जहरीली रहते मेरे दोस्त, म्हणजे टॉक्सिक गोष्ट आहे, टॉक्सिक जहरीली गोष्ट आहे. हा ना, तर यांचं जेव्हा कॉम्बिनेशन होते, यांची जेव्हा रिॲक्शन होते सोडियमची आणि क्लोरीन गॅसची, तर काय बनते, सोडियम क्लोराईड. काय बनते रे, म्हणजे बघा मित्रांनो, आपण सोडियम क्लोराईड जेवणामध्ये घेतो, पण ज्याच्यापासून जो बनला आहे क्लोरीन गॅस आणि सोडियम मेटल हे काय आहेत, डिफरंट आहेत, आणि ह्या काय आहे, डिफरंट आहे, बरोबर आहे. चला घ्या मग. ओके फाईन, अजून काय आहे बघा याच्यामध्ये. आता टाइप्स ऑफ कंपाऊंड्स, बरोबर. तर टाइप्स ऑफ कंपाऊंडमध्ये लक्षात ठेवा मित्रांनो की याच्यामध्ये सॉल्ट्स राहते, ठीक आहे, इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स राहते आणि ऑर्गॅनिक कंपाऊंड्स राहते. इनऑर्गॅनिक म्हणजे काय असते की ज्याच्यामध्ये कार्बन आणि हायड्रोजन डायरेक्ट अटॅच नाही राहत, किंवा सिंपल शब्दामध्ये असं म्हणू शकता की ज्यांच्यामध्ये काय आहेत, एक मेटल आणि एक नॉन मेटल आहे. मेटल आणि हा दुसरा काय असते, नॉन मेटल. याला आपण म्हणतो सॉल्ट्स. ऑक्साईडमध्ये काय असते, हा मेटल किंवा नॉन मेटल असतो, याच्यासोबत ऑक्सिजन राहते. हा मेटल किंवा नॉन मेटल असतो, यासोबत काय असते, ऑक्सिजन राहते. आणि ॲसिड किंवा बेसमध्ये तुम्हाला माहितीच आहे, ॲसिडमध्ये काय राहते, हायड्रोजन, आणि बेसमध्ये काय असते, OH. समजलं का. अशा प्रकारे तुम्ही लक्षात ठेवू शकता. इन शॉर्ट इतकंच लक्षात ठेवा, इनऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये कार्बन आणि हायड्रोजन अशा प्रकारची जे आहेत, तर कार्बन आणि हायड्रोजनमध्ये डायरेक्ट बॉन्ड राहत नाही. तर अशा प्रकारचे जे कंपाऊंड्स आहेत त्यांना आपण काय म्हणतो, अशा प्रकारचे कंपाऊंड ज्याच्यामध्ये कार्बन हायड्रोजनची सहसा बॉन्ड नाहीच, अशा कंपाऊंडला आपण काय म्हणतो, इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स म्हणतो. ठीक आहे, आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंडचे 3 एक्झाम्पल्स आहेत, सॉल्ट्स, ऑक्साईड आणि ॲसिड बेस. त्याच्यानंतर ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे. काय आहे, ऑर्गॅनिक कंपाऊंड. आता जो ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे, ऑर्गॅनिक कंपाऊंड इतकंच लक्षात ठेवा की ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये कार्बनला हायड्रोजन जुळलं असते. इन शॉर्ट इतकं लक्षात ठेवू शकता, इनऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये काय असते, हायड्रोकार्बन असते. हायड्रो म्हणजे हायड्रोजन, कार्बन तुम्हाला माहितीच आहे, हायड्रोकार्बन, हायड्रोजन आणि कार्बन. जर हायड्रोकार्बन असतील म्हणजे कार्बन आणि हायड्रोजन असेल तर अशा कंपाऊंड्सला आपण काय म्हणतो, इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स म्हणतो. आणि दुसऱ्या गोष्टी ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणतो. आणि असे कंपाऊंड्स की ज्याच्यामध्ये कार्बन हायड्रोजनची डायरेक्ट बॉन्ड नाही आहे, अशा कंपाऊंड्सला आपण काय म्हणतो, इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स. आणि ऑर्गॅनिक कंपाऊंड्स कोणते, ज्याच्यामध्ये कार्बन हायड्रोजनची बॉन्ड आहे. ठीक आहे.
मला असं वाटतं की समजलं असेल. थोडं फास्ट न झालं असेल तर एकदा सांगून देतो की हे जे आहेत इनऑर्गॅनिक कंपाऊंड याच्यामध्ये काय आहे, याच्यामध्ये कार्बन हायड्रोजनची डायरेक्ट बॉन्ड वगैरे राहत नाही. यांच्यामध्ये बिलकुल लक्षात ठेवून द्या, सॉल्ट्स राहते, एक मेटल एक नॉन मेटल, ऑक्साईड राहते. ऑक्साईड म्हणजे ऑक्सिजनसोबत एखादा मेटल किंवा नॉन मेटल, आणि ॲसिड किंवा बेसमध्ये हे ॲसिड राहते, हायड्रोजन अटॅच राहील किंवा बेस त्याच्यामध्ये OH अटॅच राहील. ठीक आहे. त्याच्यानंतर ऑर्गॅनिक कंपाऊंड माहिती आहे तुम्हाला की ज्याच्यामध्ये कार्बन हायड्रोजन आहे. बघा कार्बन हायड्रोजन सोबत ऑक्सिजन वगैरे राहते, पण इतकं लक्षात ठेवा त्याच्यामध्ये कार्बन आणि हायड्रोजनची डायरेक्ट लिंक राहते. ठीक आहे. आणि त्यांची संख्या जास्त राहते. ठीक आहे. मला असं वाटतं तुम्हाला हा समजला असणार. आपण पुढे जाऊया. आता बघा हे एक्झाम्पल्स दिले आहेत तुम्हाला कंपाऊंडचे. एक्झाम्पल जसा विनेगर आहे. विनेगरचा फॉर्म्युला काय असते रे, CH3COOH. यालाच आपण काय म्हणतो, ॲसिटिक ॲसिड. ठीक आहे. तर अशा प्रकारचा आहे, याला आपण म्हणतो ऑर्गॅनिक कंपाऊंड, कारण याच्यामध्ये कार्बन आणि हायड्रोजन आहे बघा. ठीक आहे. आता बघा एक हा याच्यामध्ये काय आहे, चला बघूया समोर. बघा याच्यामध्ये बेकिंग सोडा टाकतो आणि विनेगर टाकतो, है ना. ॲसिड बेसची रिॲक्शन झाली, त्यालाच आपण काय म्हणतो, न्यूट्रलायझेशन रिॲक्शन. आता नवीन काहीतरी कंपाऊंड फॉर्म झाला, बरोबर आहे का नाही. तर अशा म्हणजे दाखवलं आहे फक्त तुम्हाला की बेकिंग सोडा विनेगरची आपण रिॲक्शन करून न्यूट्रलायझेशन रिॲक्शन करतो, त्याच्यामध्ये एक अजून काहीतरी डिफरंट कंपाऊंड तयार होतो, बाकी काही नाही. चला या मग. आता काय म्हणते, काही एक्झाम्पल्स आहेत. ठीक आहे ना, कंपाऊंडचे एक्झाम्पल ते आपण तुम्हाला सांगतो की काय आहे बघा. H2O2. ठीक आहे. ह्या दोन गोष्टी मिळून काय बनतो, वॉटर बनतो. नायट्रोजन गॅस आणि हायड्रोजन गॅस काय बनते, अमोनिया बनते. कार्बन आणि ऑक्सिजन काय बनते, कार्बन डायऑक्साईड बनते. त्याच्यानंतर आपल्या दैनंदिन जीवनातले एक्झाम्पल बघा. टेबल सॉल्ट NaCl, हा ना. शुगर बघा, शुगर माहिती आहे ना, शुगरचा फॉर्म्युला, शुगर साखर, हा ना. ग्लुकोजचा फॉर्म्युला C6H12O6. त्याच्यानंतर कार्बन डायऑक्साईड CO2, बरोबर आहे का नाही. हा कशाचा फॉर्म्युला झाला, ग्लुकोजचा. त्याच्यानंतर कॅल्शियम कार्बोनेट CO3. ठीक आहे. तर हे ज्या गोष्टी आहेत त्या सर्व एकपेक्षा जास्त ॲटम दिसते आणि एकपेक्षा जास्त ॲटम काय आहेत, थोडे डिफरंट आहेत. तर अशाला आपण काय म्हणतो, कंपाऊंड म्हणतो. ठीक आहे. तुम्हाला डिटेल अजून जाणणे असेल तर ॲपमध्ये हा आहे लेक्चर, तुम्ही तो बघू शकता. ठीक आहे. आता मला असं वाटते की एलिमेंट्स आणि कंपाऊंड तुम्हाला समजणं असेल. तर मॉलिक्यूल मी तुम्हाला फक्त शॉर्टमध्ये सांगून देतो की मॉलिक्यूल्स म्हणजे काय होते. ठीक आहे ना रे, लक्ष द्या. बिलकुल शेवट बिलकुल शॉर्टमध्ये आहे, जास्त मी याच्यामध्ये घेणार नाही. हा इतका काही सांगणार नाही, मी डायरेक्ट तुम्हाला सांगतो. बघा मॉलिक्यूल्स दोन टाईपचे असते, एक तर एलिमेंटचे असते किंवा कंपाऊंडचे असते. एलिमेंटचे मॉलिक्यूल म्हणजे काय होते की त्याच्यामध्ये जसा ऑक्सिजन आहे, काय आहे, ऑक्सिजन आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये बघा हा जो ऑक्सिजन आहे याच्यामध्ये दोन ऑक्सिजनचे ॲटम आहेत. समजली गोष्ट. तर सेम ॲटम्स राहिले, सेम ॲटमचा ग्रुप, त्याला आपण म्हणायचं मॉलिक्यूल ऑफ एलिमेंट, एलिमेंटचा मॉलिक्यूल. समजला का. पण डिफरंट ॲटम राहिले, डिफरंट ॲटम. जसा H2O आहे, याच्यामध्ये हायड्रोजन ऑक्सिजन आहे, तर याच्यामध्ये एकपेक्षा जास्त ॲटम आहे. एकपेक्षा जास्त ॲटम म्हणजे मॉलिक्यूल, पण याच्यामध्ये डिफरंट ॲटम आहेत, तर याला म्हणायचा मॉलिक्यूल ऑफ कंपाऊंड. मला असं वाटतं की तुम्हाला समजलं असणार. ठीक आहे ना. हा इतकंच होता, बाकी काही नाही. मॉलिक्यूल म्हणजे तोच होते. मॉलिक्यूल म्हणजे ॲटमचा संच, सेम ॲटमचा संच, तर मॉलिक्यूल ऑफ एलिमेंट. डिफरंट ॲटमचा संच म्हणजे मॉलिक्यूल्स ऑफ कंपाऊंड, बरोबर. चला घ्या. आता अजून मला असं वाटतं काही उरला नसणारच, तरी बघून घेऊ आपण. हा टेबल चार्ट आहे, तुम्ही थोडा असं बघू शकता, बरोबर आहे. तोच आहे, एक समरी टाईपचा दिलेला आहे याच्यामध्ये. समजलं का, तुम्ही बघू शकता, तेच आहे, काही नाही. त्याच्यानंतर मित्रांनो हे नेक्स्ट जेन स्कॉलरशिप टेस्ट आहे, बरोबर आहे. तर 4 लाख प्लसचे बक्षीस आहेत आणि 10 प्राइजेस आहेत, तुम्हाला माहितीच आहे. टॉपरला 1 लाख, त्याच्यानंतर जे 3 आहेत नंतरचे त्यांना 50,000 प्रत्येकी, आणि नंतरचे जे शेवटचे 6 वाचले आहेत त्यांना 25,000 प्रत्येकी. तुम्हाला जर काही डाऊट असेल तर हेल्पलाईन आहे 8233773377. आणि हा नंबर तुम्हाला माहितीच आहे, नंबर तर तुम्हाला समजूनच गेला असेल. आणि ॲपचं नाव काय आहे, ई सारथी ऑनलाईन. आणि टेस्टचे सब्जेक्ट फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ, बायोलॉजी. कुठून वाचणे आहे, कुठून करणे आहे, एकतर आमच्या यूट्यूबवरचे व्हिडिओ, नाहीतर कुठून, नाहीतर आपल्या ॲप्लिकेशनमध्ये पूर्ण आहेत, फ्री ऑफ कॉस्ट. तुम्हाला काही पैसे द्यायची गरज नाही. मला असं वाटतं तुम्हाला समजलं असेल. हे 8वी 9वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांसाठीच आहे, बरोबर आहे. तर धन्यवाद मित्रांनो. मला असं वाटते की हा लेक्चर तुम्हाला समजला असेल. जर तुम्हाला वाटते की काही क्वेश्चन्स आहेत तर तुम्ही मला विचारू शकता, आणि काही डाऊट्स आले तरी तुम्ही मला विचारू शकता. तुम्हाला वाटते की सर दुसरा टॉपिक घ्या, ते पण आपण करू शकतो. तुमच्या कमेंट्सचा मला काय म्हणतो
आय एम वेटिंग फॉर युअर कमेंट्स आणि फीडबॅक. तर धन्यवाद मित्रांनो. तुम्ही आमच्या ई सारथी जे ऑनलाईन यूट्यूब चॅनल आहे तिला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. थँक्यू.